सर्व पक्ष नेत्यांना माझी कळकळीची विनंती, जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण नका करू. आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका, कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं. सत्तेची पावर त्यांच्याकडे आहे म्हणून ते आज इतक्या थराला पोचले. तर प्लीज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका. मी विनंती करते, जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेल. माझ्या गोविंदाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे. कुटुंबियांना त्यांच्या जे 2 महिला आहेत ते पोलीस तपासामध्ये पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट पाठवले कोर्टामध्ये त्याच्यामध्ये या दोघींचा काहीही रोल नाही. यांनी फक्त बंडू अंधेकरांच्या घरामध्ये गट रचला एवढाच फक्त त्यांचा रोल आहे. आणि याबाबत कोर्टाने पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की लढणार आहोत. यात सुभाष जगताप काय म्हणताय की यात आंदेकरांच्या लेडीजचा काही समावेश नाही, की कोर्टाने पण हे म्हणजे पोलिसांनी रिमांड दिला तसा. तर असा कुठला रिमांड दिलाय पोलिसांनी की तो आम्हाला पण दाखवावा? हे काय ठरवतात सगळं? पोलीस यंत्रणा काम करते, जज साहेब, कोर्ट, सगळे काम करतात. मग हे ठरवणारे कोण? असं नाहीच आहे ना. आणि लेडीजनी कट रचला म्हणजे हा पण एक मोठा गुन्हाच आहे ना. मग हे का सगळ्यांची दिशाभूल करतायत असं बोलून? हे आमच्यावर अन्याय करतायत, अन्याय होतोय. म्हणजे हे पोलीस काम करतायत तर हेच ठरवतायत सगळं पोलिसांचे तपास होण्याआधी. हे चुकीचं आहे. कृपया अजित दादा यात तुम्हीच लक्ष घाला. एका आईची तळमळ समजून घ्या. माझ्या गोविंदाला न्याय द्या. मी का म्हणतेय हे, कुठेतरी गुन्हेगारी थांबावी म्हणून. प्लीज अजित दादा तुम्हीच लक्ष द्या. आंदेकरांना तिकीट देऊ नका. हे गुन्हेगार क्षेत्रात अजून प्रोत्साहित होतात, मग त्यामुळे ह्यांना तिकीट देऊ नका. हीच माझी विनंती आहे. माझ्या गोविंदाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.